संशयित आरोपी वाल्मिक कराडभोवती सीआयडीनं चौकशीचा फास आवळला. कराड आज सीआयडीला शरण येण्याची शक्यता. बीडमध्ये संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग. सीआयडीकडनं रविवारी 2 महिलांची चौकशी. त्या 2 महिला कोण? चर्चेला उधाण. वाल्मिक कराड अजूनही फरार. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिलेली बातमी खोटी. अजूनही फरार असल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक. विविध विभागांचा रोडमॅप कशा पद्धतीने असणार याचा घेणार आढावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत दाखल. भेटीचं कारण अस्पष्ट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सोलापूर बाजार समितीत वेळा अमावस्येमुळे आज लिलाव बंद. बुधवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होण्याची शक्यता. कोरियातल्या प्रसिद्ध बीटीएस ग्रुपला भेटण्यासाठी धाराशिवमधील 3 मुलींनी रचला अपहरणाचा बनाव. कोरियाला जाण्यासाठी घरातून चोरले पैसे. नागपूरमध्ये 2 भावांवर जीवघेणा हल्ला. एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी. कौटुंबिक वादातनं हल्ला झाल्याची शक्यता. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडनं निवृत्त पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप. खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोमवती यात्रेनिमित्तानं खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी. दुपारी 1 वाजता देवाचं कऱ्हा स्नान. कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल. जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद.